हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे हुडकेश्वरला. येस, थोडं लाँग डिस्टन्सचं होतं, बट शूट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि थोडं लाईक कन्सेप्ट शूट म्हणू शकतो आपण ह्याला, कारण गणपती श्री गणेश चतुर्थीनिमित्त आपण हा शूट करणार आहोत. तर तुम्ही प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अँड माझा प्रवास तर फार हेक्टिक झाला बिकॉज पहिल्यांदा आधी बर्डीवरती येणं, मग माळगीनगरवरून हुडकेश्वर. पण ठीक आहे, आता आम्हाला सवय झालेली आहे ट्रॅव्हलची, त्याच्यामुळे. तर नुकतीच मी इथे पोहोचली, जस्ट पाणी घेतलं, रिलॅक्स, आणि आता थोड्या वेळामध्ये मेकअपला सुरुवात होईल, कारण की भरपूर काही कंटेंट द्यावं लागतं. आणि जितकं छान कंटेंट तुम्ही क्रिएट कराल, जितका वेळ द्याल, तितके तुम्हाला व्ह्यूज वगैरे मिळतात. त्याकरिता आजचे मेकअप आर्टिस्ट आहे. सांगा मॅडम, तुमचं नाव सांगा. माझं नाव निकिता इंगोले. ओके, सो या स्पेशली ज्या तुम्ही प्रसिद्ध कोण आहे त्या प्रतीक्षा तोराट मॅमकडून त्यांनी शिकलेल्या आहेत पुण्यावरून, आणि आज फायनली त्यांचे पूर्ण डेमो झालेले आहे. गणपती शूट म्हणून करत आहे. आणि एक तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवते गाईज, ते म्हणजे हे तुम्ही बघू शकता, त्या स्वतः हँडमेड ज्वेलरी, नथ वगैरे सगळं बनवतात. तुमच्याकडे मॅम काही सॅम्पल पीसेस आहेत का दाखवायला? बघा, हे रॉ आहे, जे या गोष्टींचा यूज करून त्या सगळं करतात. तुम्ही यांचं पेज आहे, तुम्ही यांच्या पेजवरही बघू शकता. आणि आता मी तुम्हाला दाखवते. थोडा वेळ आहे तर, कारण की आमची मॅडम व्हॅनिटी सेट करत आहे. यांनी स्वतः बनवलेलं आहे पूर्ण. वाव, अमेझिंग. मी नेहमी हे मी नेहमी पेजवर बघायची, आज प्रत्यक्ष बघत आहे. बघा, आहोचे किती सुंदर आहे. वाव, सो नाईस. खूप भारी कलेक्शन आहे, खूप सुंदर चोकर वगैरे. आणि हे वाव, आणि ते मॅम म्हणत आहे की माझ्यासाठी ठेवलेलं आहे म्हणून. अप्रतिम ज्वेलरी, एवढी सुंदर आहे की शब्द नाही आहे ज्वेलरीसाठी. बघू शकता, काय सुंदर असं भारी. आता नुकतंच श्रीकृष्ण यांची जयंती झाली, तर त्यासाठी हे अतिउत्तम होतं, तुम्ही बघू शकता. बट स्टील मला काही आयडिया नव्हती या सगळ्या गोष्टींची, नाही तर मी तुम्हाला आधीच कळवलं असतं गाईज. खूपच अप्रतिम. यांचं मी पेजची लिंक आणि शो सगळं दाखवेल माझ्या पेजवरती. तुम्ही यांना जसं हवी जशी मोत्यांची ज्वेलरी यांच्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता, अगदी रिजनेबल प्राईजमध्ये. तर इकडे केली फायनली मेकअपला सुरुवात. आणि ऑफकोर्स माझा बेस मेकअप ॲक्च्युली झालाच होता कंप्लीट, कारण आम्हाला 2पर्यंत वाइंडअप करून 2 वाजता आम्हाला शूटला जायचं होतं. पण माझा आता बेस मेकअप पूर्ण झालेला आहे आणि आता करणार आय मेकअप. बघू आता आय मेकअप कसा होतोय ते. आय मेकअप त्यांनी सॉफ्टच ठेवलेला होता, सिम्पल, कारण माझे हुडेड आईज आहे, तर कुठला हार्ड वगैरे जो असतो कटक्रीजवाला वगैरे तो छान दिसत नाही. आणि मला आय मेकअप आवडला. लिपस्टिक त्या लावून देत आहे आणि फार छान कलर निवडला त्यांनी त्यांच्या आउटफिटनुसार. लिपस्टिकचा रंग थोडासा आम्हाला असं वाटत होतं की आम्ही चेंज करावं, न्यूडच लावावी म्हणून मग ती अपूर्णच ठेवली. आणि मी या डोळे बंद करून यासाठी आहे की लायनर बिलकुल पण लागलं नाही पाहिजे. माझं फेवरेट काम चालू होतं ते म्हणजे ज्वेलरीचं. तुम्ही बघू शकता, जोपर्यंत चंद्राची टिकली आणि पूर्ण नथ घालत नाही तोपर्यंत महाराष्ट्रीयन साज हे उठून दिसत नाही. हे सगळं व्हायचं होतं. आणि ते झाल्यानंतर आम्ही म्हणजे हेअरस्टाईल पण बाकी होती, आणि हेअरस्टाईल त्या खूप भारी करत होत्या. तुम्हाला माहिती आहे की जो हेअरस्टाईलचा लुक होता तो होता मेसी हेअरस्टाईल. झाली मी रेडी. ॲक्च्युली आम्हाला लास्ट मोमेंटला अत्यंत घाई झाली, काही सांगू शकत नाही, एवढी घाई झाली की बापरे, अत्यंत. म्हणून आता वाजलेले आहे 2:30 आणि आता आम्ही निघत आहोत आउटडोर शूटला. गणपतीचा फोटोग्राफर खूप वेळचा कॉल करत आहे, फोनवर फोन करत आहे, बट त्याला आम्ही येतो तर म्हटलं बाकी राहायला सोडलं, आम्ही तिकडे आवरून घेऊ. मी आली आता शक्करधराला फॉर शूट, पण फोटोग्राफर आत्ताही कॉल रिसीव्ह नाही करत आहे. लिटरली गाईज, आम्हाला यावेळेस फोटोग्राफरनी थोडासा धोका दिला. झालं असं की आम्ही जे लोकेशन ठरवली होती त्या लोकेशनवरती फोटोग्राफर अवेलेबल नव्हते. इथे अवेलेबल होते, पण इथे त्यांच्या भरपूर मॉडेल्स रेडी होत्या आणि मला शूटसाठी परत 2 तास पाहिजे होते.
म्हणजे 2 तास वेळ होता. मग त्यामुळे म्हटलं की चला आपण दुसरा फोटोग्राफर हायर करूया आणि आम्ही या लोकेशनवरती शूट करण्याचं ठरवलं, कारण तिथे काही जमलं नाही शूट करणं आणि इथे आम्ही रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला शूट करू द्या म्हणून. एक काकांनी मग आम्हाला शूट करण्याची परवानगी दिली आणि अमेझिंग आमचं शूटचा रिझल्ट तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर दिसलेला आहे. आणि या काकांचं शॉप होतं, तुम्ही बघू शकता इथे गणपतीचं कलेक्शन आणि प्राईस एक्सलंट होती. आणि मी तुम्हाला आता दाखवते आहे, हे आहे हुडकेश्वरला मा भवानी मूर्ती विक्रेता म्हणून. यांच्याकडे खूपच अप्रतिम कलेक्शन होतं. मला व्लॉग अपलोड करायला खरंच गाईज खूपच उशीर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट तुमच्यासमोर आहे. आणि मी इथे तुम्हाला ताईचं प्रोफाईल फोटो आणि पेज तुम्हाला दाखवते आहे इंस्टाग्रामचा, की जिथे तुम्हाला काही ज्वेलरी किंवा मेकअपबद्दल काही इन्क्वायरी असेल किंवा तुम्हाला आवडीची ज्वेलरी कस्टमाइज करून घ्यायची असेल तर तुम्ही या ताईला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.